एस न्यूज मराठी चॅनलने बदनामीकारक बातमी दाखवल्याची व्हिडिओ क्लिप शिर्डीतील तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता दिगंबर हरिभाऊ कोते यांनी यूट्यूब चॅनलला दिल्याने हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल। नेमका प्रकार काय बघा सविस्तर। मागील काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थांच्या तहसीलदार दर्जाच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या शिर्डीतील माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून मिरवणारा दिगंबर हरिभाऊ कोते याच्या विरोधात मागील महिन्यात शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आजवर एक दोन नव्हे तर अनेक गुन्हे दाखल असलेला हा तथाकथित कार्यकर्ता गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल 30 दिवस फरार होता। अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणाऱ्या तथाकथित दिगंबर हरिभाऊ कोते याला दिनांक 29 नोव्हेंबरला संभाजीनगरच्या हायकोर्टातून तात्पुरत्या स्वरूपात 15 डिसेंबरपर्यंत जामीन मिळाला आहे। जामिनावर बाहेर येताच तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता दिगंबर हरिभाऊ कोते याने पुन्हा आपले कारनामे दाखवण्यास सुरुवात केली आहे। एकतर स्वतः अनेक गुन्ह्याचा आरोपी असताना स्वतःवर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार हा दिगंबर कोते करतोय। बघा प्रेक्षकांनो काय म्हणाला दिगंबर कोते। 26 नोव्हेंबरच्या रात्री अचानक मला बातमी दिसली। एस न्यूज मराठी चॅनलने माझा फोटो व माझं नाव वापरून एक बदनामीकारक बातमी करण्यात आली। मला हे सहन होत नव्हतं। माझ्या नावावर गुन्हे दाखल आहे असे त्या बातमीत नमूद कर। माझ्यावर 16 गुन्हे तर जाऊ द्या, माझ्यावर आजपर्यंत एक पण गुन्हा दाखल नाही। माझ्या नावावर गुन्हे दाखल आहे असे त्या बातमीत नमूद कर। माझ्यावर 16 गुन्हे तर जाऊ द्या, माझ्यावर आजपर्यंत एक पण गुन्हा दाखल नाही। एका माहिती अधिकार अर्जाच्या सुनावणीकरिता साई संस्थांच्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दालनात अर्वाच्य संवाद साधत आरडाओरडा करत दहशत निर्माण केली, तसेच महिला अधिकाऱ्याचे मोबाईलद्वारे गैरवर्तन केले, तसेच भीती उत्पन्न करत शासकीय कामात अडथळा निर्माण व्हावा असे कृत्य केलं। या प्रकरणी शिर्डी पोलिसात महिला प्रशासकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून दिगंबर हरिभाऊ कोते या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ते विरोधात भारतीय न्याय संहिता 2023च्या 132 कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच दिगंबर कोते याने शिर्डी शहरातून धूम ठोकली आणि तब्बल 30 दिवस दिगंबर कोते हा फरार राहिला आणि त्यानंतर त्याने संभाजीनगरच्या हायकोर्टात जाऊन जामीन मिळवला। मात्र कोर्टाने देखील दिगंबर कोते या आरोपीची पार्श्वभूमी बघून त्याला तात्पुरत्या स्वरूपात 15 डिसेंबरपर्यंत जामीन दिला। दिगंबर कोते याच्यावर जो शिर्डी पोलिसांनी साई संस्थांच्या महिला अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला ती बातमी आम्ही FIR घेऊन पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसारच प्रसारित केली आहे। दिगंबर कोते याच्यावर गुन्हा दाखल झाल्याबाबत आम्ही FIR ची प्रत प्रेक्षकांनो तुम्हाला दाखवत आहोत। स्वतःची चमडी बचाव ही दिगंबर होते याची भूमिका असून सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार दिगंबर हरिभाऊ कोते याच्याकडून सुरू आहे। प्रेक्षकांनो, यावरूनच तुम्ही लक्षात घ्या, तथाकथित ब्लॅकमेलर दिगंबर हरिभाऊ कोते याचे कारनामे म्हणजेच स्वतःच्या कृत्यांनी बदनाम असणाऱ्या व्यक्तीचाच बदनामी केल्याचा कांगावा करतोय असेच म्हणावे लागेल। ब्युरो रिपोर्ट, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।